नवजात बाळे आणि लहान मुलांसाठी लसीकरण विशेषतः का महत्त्वाचे आहे? पहिली गोष्ट म्हणजे नवजात बालक आणि लहान मुलं ह्यांची प्रतिकारशक्ती मोठ्या माणसांपेक्षा कमी असते. प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळं बाय चान्स ते जंतू त्यांच्या शरीरात गेले तर शरीर त्याला डिफेंड करू शकत नाही. म्हणून लसीकरण केल्यावरती त्यांच्या शरीराची प्रतिकारशक्ती त्या पर्टिक्युलर जंतूसाठी तयार होते आणि त्यामुळे ते आजार त्या बाळांमध्ये होऊ शकत नाही. म्हणून वॅक्सिनेशन किंवा लसीकरण हा फार महत्त्वाचा टप्पा आहे मुलांच्या हेल्थमध्ये, असं माझं वैयक्तिक मत आहे. पालकांनी लसीकरणाचे वेळापत्रक म्हणजेच व्हॅक्सिनेशन शेड्यूल काटेकोरपणे का पाळावे? लसीकरणाचं जे वेळापत्रक तयार केलेलं आहे ते त्यासाठी खूप अभ्यास केलेला असतो. फॉर एक्झाम्पल काही आजार जे त्या त्या वयात असते. फॉर एक्झाम्पल गवर हा आजार युजली 6 महिन्याच्या नंतरच्या बाळांमध्ये होतो. त्यामुळे गवरचं लसीकरण नॉर्मली 9 महिन्यांना केलं जातं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोटाव्हायरस नावाचा जंतू घ्या, ज्याच्यात ते थंडीतले जुलाब लागतात. ॲक्च्युली हा आजार 1 वर्षाखालच्या बाळांमध्ये 90% प्रमाणात दिसतो आणि त्याच्यामध्ये जर हा आजार 6 महिन्याच्या आतल्या बाळांमध्ये झाला तर त्याचा इफेक्ट मुलांमध्ये जास्त दिसतो. म्हणून रोटाव्हायरसचं लसीकरण युजली 6 आठवड्याला चालू केलं जातं आणि बाळ 8 महिन्याच्या व्हायच्या अगोदर त्याचे 3 डोस संपवायला लागतात. त्यामुळे लसीकरण जेव्हा करतो तेव्हा डोस किती घ्यायचे, केव्हा सुरुवात करायची, केव्हा बंद करायची, त्याचे मॅक्सिमम फायदे कुठल्या वयात होतील, हे सगळं बघून नॅशनल पॉलिसी ऑफ वॅक्सिनेशन क्लिअर कट आऊट झालेली आहेत आणि त्याच्यानुसार आपण जे नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम किंवा सरकारमार्फत जे लसीकरण होतो त्या बाळाच्या वयानुसार ते देण्यात येते आणि ते स्ट्रिक्टली फॉलो करण्याची अत्यंत गरज आहे. एखाद्या मुलाचा लसीचा डोस चुकल्यास काय करावे किंवा त्याचे काय परिणाम होऊ शकतात? बेसिकली लसीकरण करणं फार महत्त्वाचं आहे, पण काही कारणास्तव त्या टाईममध्ये लसीकरण झालं नाही तर तो डोस मिस करायला नको. जेव्हा बाळाचा कॉन्टॅक्ट येईल तेव्हा तो दिला पाहिजे. दुसरा एक कॉमन इश्यू जो आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघतो की एखाद्या पर्टिक्युलर लसीकरणाचे 2 किंवा 3 डोस असतात आणि काही कारणास्तव पहिला डोस दिला जातो आणि दुसरा डोस मिस जातो. जेव्हा त्या पर्टिक्युलर बालक त्या डॉक्टरांना भेटतं किंवा लसीकरण केंद्रामध्ये जातं तेव्हा तो पहिला दिलेला डोस आहे तो व्हॅलिड डोस आहे. सेकंड डोस देऊन तो पण कॅल्क्युलेट केला पाहिजे. त्यामुळं जेव्हा जेव्हा बाळाचा संपर्क येईल आणि त्याचं वय त्याला ॲप्लिकेबल असेल तर लसीकरण केलं पाहिजे. जरी वेळमर्यादा एक्स्ट्रा गेली असेल तरी पण तो डोस व्हॅलिड ठरतो आणि तो दिला गेला पाहिजे. जागतिक लसीकरण दिनानिमित्त समाजाला आपण कोणता संदेश द्याल? एक नक्की मला आवर्जून सांगायला लागेल, कोविड वॅक्सिनेशनच्या ड्राईव्हनंतर बऱ्याच लोकांना सरकारमार्फत जे लसीकरण केलं जातं त्याच्यावरती उत्कृष्ट कॉन्फिडन्स लेवल निर्माण झालेलं आहे आणि मी एवढं नक्की सांगेन, जितकीही बालकं आपल्या देशामध्ये जन्माला येतात 95 म्हणजे 95% लोक लसीकरण सरकारच्या मार्फतच करतात आणि प्रायव्हेट प्रॅक्टिशनर किंवा बालरोग तज्ज्ञांकडं केवळ 5% लोक जातात. दुसरा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा मला सगळ्यांना सांगायचा आहे की मागच्या 10 वर्षात गव्हर्नमेंटनी पुढाकार घेऊन बरेच नवीन लसीकरण आपल्या नॅशनल प्रोग्राममध्ये आणलेत. पहिलं आलं ते म्हणजे पेंटाव्हॅलंट वॅक्सिन 2015-16मध्ये आले. मग आपण इंजेक्टेबल पोलिओची मोहीम राबवली. नंतर आपण 2018-19मध्ये रोटाव्हायरस वॅक्सिन आलं. नंतर त्याच्यामध्ये निमोकॉकल वॅक्सिनची 2021-22पर्यंत ॲडिशन झाली आणि आत्ताच काही दिवसापूर्वी गव्हर्नमेंटनी एक मोठा निर्णय घेतला, भारतमुक्त सर्वायकल कॅन्सर याच्यामध्ये ज्याही मुली 9 वर्ष ते 15 वर्ष वयोगटातील असेल त्यांना शाळेमध्ये एक कॅम्पेन मोडमध्ये सिंगल HPV वॅक्सिन किंवा गर्भपिशवी किंवा कॅन्सर प्रिव्हेन्शन वॅक्सिन द्यायचा निर्णय दिला. ह्याच्या मोहीममध्ये मागच्या 3 वर्षात गव्हर्नमेंटने एक जॅपनीज बी एन्केफेलायटिस वॅक्सिनची मोहीम 2 डोसची राबवली आणि त्याच्या आधी गवरचं प्रमाण कमी करायला सेकंड डोस ऑफ MR वॅक्सिन. एक नक्की मला सांगायला लागेल
इतके सुंदर लसीकरण सरकारने आणलेलं आहे. प्रत्येक आईने, प्रत्येक वडिलांनी, प्रत्येक आजी आजोबांनी आपल्या बालकाला काश्मीर टू कन्याकुमारी सगळीकडे उपलब्ध असणाऱ्या गव्हर्नमेंट सेंटरमध्ये जाऊन त्याचं वॅक्सिनेशन करून घेतलं पाहिजेत. उत्कृष्ट सुविधा आहेत. एवढं मी नक्की सांगेन ॲज बालरोग तज्ज्ञ, मागच्या 20 वर्षामध्ये जे जे आजार बाळांना व्हायचे, फॉर एक्झाम्पल रोटाव्हायरसमुळं गॅस्ट्रोएन्टरायटिस किंवा निमोनियाचं प्रमाण, हिमोफिलस इन्फ्लुएन्झा किंवा निमोकॉकलनी किंवा गवरचं प्रमाण किंवा जॅपनीज बे एन्केफेलायटिसचं प्रमाण जवळजवळ 95% प्रमाणात कमी झालेले आहेत. तर इट हॅज बीन अ व्हेरी 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 सक्सेसफुल. सो मला वाटतं सरकारच्या या मोहीमला आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजेत आणि याची पॉझिटिव्ह पब्लिसिटी केली पाहिजेत. होपफुली सगळ्या लोकांना हे वॅक्सिनेशन आपल्या नॅशनल प्रोग्राममध्ये मिळतील आणि सगळ्यांची बालकं सुरक्षित राहतील अशी मी आशा बाळगतो. लसीकरणाबाबत संभ्रम किंवा शंका असलेल्या पालकांना आपण काय सांगाल? एक असा गट आहे जे म्हणतात की लसीकरणाने माणसाची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा त्याचे दुष्परिणाम खूप असतात किंवा त्याचा आत्ता काही साईड इफेक्ट होत नाही, वयात आल्यावरती साईड इफेक्ट होतो. पण मला असं वाटते की कुठलीही इंटरव्हेन्शन आपण करतो, एक उदाहरण देतो. आपण कार चालवतो किंवा स्कूटर चालवतो, ॲक्सिडेंट होत नाही का? ॲक्सिडेंट होतो. ॲक्सिडेंट म्हणतो गाडी चालवत नाही का? जर आपण व्यवस्थित रूल्स रेग्युलेशन व्यवस्थित पाळले, आपण व्यवस्थित गाडी चालवायला शिकवलं, रस्ते चांगले असले तर ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होतं. तसंच वॅक्सिनेशन किंवा लसीकरण केल्यावरती त्याच्यातून असणारे फायदे न लसीकरण केल्यापेक्षा 100 पटीने जास्त आहेत. त्यामुळे प्रत्येक लोकांनी लसीकरण केले पाहिजे. लस शेवटी हे नवीन जंतू किंवा किल जंतू आपण शरीरात घालतो, त्याचे काही साईड इफेक्ट असतात, नाही असं नाही, पण त्याचे फायदे 100, 1000, लाख पटाने जास्त आहेत त्याच्या दुष्परिणामपेक्षा. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून लसीकरण त्यांच्या बालकाचे करून घेतले पाहिजेत. आणि आय एम फॉर वॅक्सिनेशन. लेट अस इम्युनाइज ईच अँड एव्हरी पीडियाट्रिक पेशंट विच वी कम अक्रॉस इन आवर प्रॅक्टिस. आपल्या मुलाला सर्व आवश्यक लसी मिळाल्या आहेत याची पालकांनी खात्री कशी करावी? मला जे काही आत्ता कळालेलं आहे की गव्हर्नमेंटनी जे आपल्या कोविडच्या काळात एक कोविन ॲप केला होता, तसाच एक डिजिटल ॲप युविन म्हणून नवीन आत्ता 2026मध्ये येतोय. त्यांच्या अंतर्गत बालक कुठे जन्माला येऊ, कन्याकुमारी टू काश्मीर, त्याचा आधार कार्डचा नंबर टाकला की त्याचं वॅक्सिनेशनचं स्टेटस माहीत पडेल. परदेशात तुमचं जर लसीकरण झालं नसेल पूर्णपणे तर शाळेत ॲडमिशनच होत नाही. तर आता डिजिटल इंडिया या प्लॅटफॉर्मकारी प्रत्येक बालकाचं वॅक्सिनेशन स्टेटस प्रत्येक माणसाला त्याच्या आधार कार्डवरती लिंक करण्याची सोय काही दिवसातच होईल. आणि त्यामुळं कार्ड ठेवा, वॅक्सिनेशन लसीकरण आवा, डोकं खाजवा, लक्षात ठेवा कुठल्या महिन्यात दिलं, काय दिलं, अंदाज लावा, हे सगळंच बंद होणार आहे.